नका रडू, येईल ती. मी कॉफी आणते तुझ्यासाठी. नकोय मला कॉफी. थोडी घे, बरं वाटेल. हेलो. हाँ. हाँ. आलोच. कालपासून जानकीचा काहीच पत्ता नाहीये. आम्ही खूप शोधलं तिला. हो, पण नरसिंह कुठे आहे तेही माहित नाही. आत्याबाई, मला वाटतंय साहेब पोलीस चौकीत गेले असतील. पण मग तुम्ही इथे काय करताय? मी निघतोच ताबडतोब. म्हणाला की गण्याला त्यानं 2 तासापूर्वी एसटी स्टँड वर पाहिलं. काय म्हणायचं तुम्हाला? म्हणजे एका पिलाला आपण टाकलं आणि दुसरं पिल्लू आपल्यालाच टाकून गेलं. काल ती आमच्या खोलीत बसली होती तेव्हा हे आले. खूप आरडाओरडा केला यांनी आणि इथून गेली नाही सर, तंगड तोडीन असं म्हणाले तिला. तू कोणाजवळ बोलली नाहीस ना? हे मोठ्या भाऊजींना सांगितलं मी. काय गरज होती? बायकाच्या आता पोटात काही राहत नाही हेच खरं. सगळेजण जानकीतच दोष काढत होते म्हणून. ठीक आहे आता तू का तिच्यासाठी एवढा गळा काढतोय? गळा काढू नको तर काय करू? उपाशी तापाशी कुठे भटकत असेल देव जाणे. बस बस, माझ्या समोर हे रडगाणं गाऊ नकोस. आणि काय रे, जेव्हा मी गेले होते तेव्हा माझ्यासाठी एवढा रडला होतास का? तुम्ही कुठे गेला होता? जा जा. पाहिलं, घरची मालकीण घरात नव्हती तर नोकरांना पण माहित नव्हतं. पण मोलकरीण गेली तर सगळ्यांनी देव पाण्यात ठेवले. येऊ दे तिला परत. 2 मुस्कटात ठेवून देते. अगं तुम्ही चिंता करू नका, साहेब स्वतः गेलेत. अहो, त्याचीच तर जास्त चिंता आहे मला. जानकीची काळजी आहे. लळा लावला होता हो पोरीने. पोलीस शोध घेत आहेत. तुमची इच्छा असेल तर मी स्वतः जाऊ का? आणि मी इथे काय करू? पहिल्याशी गप्पा मारू? रामू, अमृताचे खुले उघड. शोधू मी या मुलीला? कुठेही शोधायची गरज नाही. ज्याला गरज आहे तो तुझा नरसिंहच स्वतःच्या हातावर उचलून आणेल तिला. रामू, इधर. पोलिसांनाच सापडली बेशुद्ध अवस्थेत. त्यांनीच तिला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. डॉक्टरांचं म्हणणं काळजीचं कारण नाहीये. नरसिंहच्या नावाने कुंकू लावणारी मुलगी मिळाली आहे मला. काय सांगताय आत्याबाई? हो, तुम्ही सुद्धा ओळखता तिला. मी ओळखतो. कोण आहे ती? जानकी. जानकी. जानकी?